Today's topic, list the features of POP. POP means प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जे सी लँग्वेज आहे, ज्याचं एक्झाम्पल काय आहे, सी लँग्वेज. याच्या अगोदर जे पाहिली होती आपण ते सी लँग्वेज होती. ठीक आहे. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग फोकस करते प्रोसिजरवरती, की त्याची प्रोसिजर काय असेल, की पहिले आपण काय करतो, व्हेरिएबल घेतो, मग नंतर व्हेरिएबलची ॲडिशन करतो, मग नंतर त्याला डिस्प्ले करतो. ही प्रोसिजर झाली. या प्रोसिजरवरती फोकस करते. ठीक आहे. परंतु ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग डेटावरती फोकस करते. डेटा, याचा मेन इम्पॉर्टंट डेटा काय आहे. ठीक आहे. चला, तर आता आपल्याला सध्या काय पाहिजे, याचे फीचर्स पाहिजे. कशाचे? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. उप्सचे नाही. ठीक आहे. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे प्रीवियस वाली सी लँग्वेज वाली. पहिला पॉइंट, लार्ज प्रोग्राम आर डिवायडेड इंटू स्मॉल मॉड्यूल क्लास फंक्शन. कितीही प्रोग्राम मोठा असो, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रोग्राम दिला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मॉड्युलो डिव्हिजन. ठीक आहे. हा प्रोग्राम दिल्यानंतर तुम्ही काय करता, या प्रोग्रामला डिवाइड करून टाकता आणि हे फंक्शन बनवून घेता. ठीक आहे. हे फंक्शन बनवून घेता. मल्टिपल फंक्शन म्हणले 1 2 3 4. तर तुम्ही काय केलं, एक जो प्रोग्राम दिला होता तुम्हाला मल्टी ऑपरेशनचा, हा मल्टी ऑपरेशनचा जो प्रोग्राम दिला होता त्याला तुम्ही डिवाइड केलं फंक्शन मध्ये, की या फंक्शन ॲडिशन करेल, हा फंक्शन सबस्ट्रॅक्शन करेल, हा फंक्शन डिव्हिजन करेल, हा फंक्शन मॉड्युलस करेल. ठीक आहे. आणि नंतर हे सगळं ऑपरेशन झाल्यानंतर एक क्लिअर मोठा प्रोग्राम बनून जाईल. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे सी लँग्वेज मध्ये आपण असं करत असतो, की जो काही लार्ज प्रोग्राम आहे त्याला आपण स्मॉल मॉड्यूल मध्ये, क्लास फंक्शन मध्ये डिवाइड करून देतो. फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. सेकंड पॉइंट, मोस्ट ऑफ फंक्शन शोज ग्लोबल डेटा. आता ग्लोबल डेटा म्हणजे काय, तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं, की सपोज हा तुमचा वाईड मेन आहे. ठीक आहे. वाईड मेन, त्याच्यानंतर इथे दिलं मी इंट ए इक्वल्स टू 5. वाईड मेनच्या वरती काय लिहिलं, इंट ए इक्वल्स टू 5. याचा अर्थ काय, की इंटिजर टाईपचा हा ए आहे आणि ए मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर झाली, 5. ठीक आहे. जेव्हा मी ए ला इथे ऍक्सेस करेल, ठीक आहे, ए ला इथे ऍक्सेस करेल तर ए ची व्हॅल्यू 5 देणार ऑब्विसली. ठीक आहे. आणखी एक फंक्शन बनवलं मी फन नावाचं. या फन नावाच्या फंक्शन मध्ये मी ए ची व्हॅल्यू ऍक्सेस केली, बिलकुल 100% व्हॅल्यू दिली. ठीक आहे. कारण की हा ग्लोबल डेटा आहे. ग्लोबल म्हणजे काय, जर समजा आपण मेनच्या वरती जर समजा आपण डेटाला डिक्लेअर केलं तर तो कोणत्याही फंक्शन मध्ये व्हॅल्यू देईल. आणि एक शिकवलं तुम्हाला मी लोकल डेटा. ठीक आहे. लोकल डेटा म्हणजे काय, की एक समजा फंक्शन बनवलं मी ऍट्रिब्यूट नावाचं. ठीक आहे. ऍट्रिब्यूट नावाचं फंक्शन बनवलं आणि या फंक्शन मध्ये व्हॅल्यू लिहिली इंट ए इज इक्वल्स टू 5. इंट ए इज इक्वल्स टू 5. आणि दुसरा एक लिहिला मी क्लासिक नावाचा फंक्शन. ठीक आहे. क्लासिक नावाचा फंक्शन. आणि याच्यामध्ये जर समजा मी ए ची व्हॅल्यू प्रिंट केली करायला गेलो तर एरर देईल, कारण हा लोकल डेटा आहे. हा लोकल डेटा काय करतो, लक्ष द्या इकडे, हा लोकल डेटा काय करतो, लोकल डेटा फक्त या दोन ब्रॅसेसच्या पुरता मर्यादित असतो. काय म्हटलं मी, लक्ष द्या, या ए ची व्हॅल्यू 5 फक्त इथपर्यंत याची मर्यादा असते. हा याच्या बाहेर याची व्हॅल्यू देऊ शकत नाही, म्हणून हा लोकल झाला. ठीक आहे. ग्लोबल म्हणजे काय, ग्लोबल म्हणजे कितीही कोणत्याही प्रोग्राम थ्रू आउट द प्रोग्राम या ए ची व्हॅल्यू 5 तुम्हाला कुठेही मिळणार. परंतु तुम्ही ए जर समजा लोकली त्याला डिक्लेअर केलं तर त्याची व्हॅल्यू फक्त त्याच्या ब्रॅसेस मध्येच मिळणार, बाकी याच्यामध्ये मिळणार नाही. हा लोकल आहे. परंतु याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मोस्ट ऑफ द फंक्शन शोज लोकल ग्लोबल डेटा. ग्लोबल डेटा म्हणजे काय, की आपण कुठून कुठेही ऍक्सेस करू शकतो. मीन्स हा फंक्शन तुम्ही जर समजा एक वेळा लिहिला तर हा फंक्शन तुम्ही कुठेही कसेही ऍक्सेस करू शकता. हा फंक्शन आहे, हा जर समजा ए ला लागला, बी ला लागेल, सी ला लागेल, तर तिघेही याला ऍक्सेस करू शकतात. म्हणून याला म्हटलेलं आहे ग्लोबल. काय म्हटलेलं आहे, ग्लोबल. लक्ष द्या, ग्लोबल का म्हटलेलं आहे, ग्लोबल का म्हटलेलं आहे, की सी लँग्वेज मध्ये आपण सी लँग्वेज मध्ये पाहिलं होतं, पॉप मध्ये पाहिलं होतं, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पाहिलं होतं, की जो डेटा असते तो डेटा एका फंक्शन थ्रू दुसऱ्या फंक्शनला इझिली प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. इझिली ऍक्सेसेबल असतो, म्हणून हा ग्लोबल असतो. म्हणून पीओपी काय, ग्लोबल आहे. बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तसं नाही.
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये दोन्ही तुम्हाला ऑप्शन मिळतील, ग्लोबल आणि लोकल. ग्लोबल आणि लोकल. लोकल साठी प्रायव्हेटचा आपण यूज करू. प्रायव्हेट म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करू. काय करू? सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे हाईड करू शकतो आपण. हाईड. काय करू? हाईड करू डेटाला. म्हणजे डेटा जर समजा या फंक्शनचा डेटा जर याच्यामध्ये आपल्याला नको असेल तर आपण हाईड करतो डेटाला. ठीक आहे. हा फीचर पीओपी मध्ये नाहीये. ठीक आहे. परंतु पीओपीचा फीचर हा आहे की आपण ग्लोबली डेटा ऍक्सेस करू शकतो. म्हणजे फंक्शन हा दुसऱ्या फंक्शनला इझिली डेटा ऍक्सेस करू देतो. कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, रेस्ट्रिक्शन नाही. म्हणून दुसरा फीचर हा. थर्ड, डेटा moves openly around system to system from one function to another. सेम असंच आहे. आपण डेटाला ट्रान्समिट करू शकतो एका फंक्शन पासून तर दुसऱ्या फंक्शनला. आपण काय करू शकतो? डेटाला ट्रान्समिट करू शकतो एका फंक्शन पासून तर दुसऱ्या फंक्शनला. दुसऱ्या फंक्शन पासून तर पहिल्या फंक्शनला आपण डेटाला काय करू शकतो? ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे. रिपीटिंग अगेन, लिस्ट ऑफ फीचर्स. पहिला जो फीचर आहे, लार्ज प्रोग्रामला आपण डिवाइड करतो. ठीक आहे, नंबर ऑफ फंक्शन मध्ये. सेकंड, मोस्ट फंक्शन शोज ग्लोबल डेटा. फंक्शन जे असतात ते ग्लोबल डेटा शोज करतात. म्हणजे कोणताही डेटा कुठेही ऍक्सेस होऊ शकतो फॉर ऑल द प्रोग्राम. डेटा मूव्ह ओपनली अराउंड अ सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये डेटा मूव्ह होऊ शकतो एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शन मध्ये, दुसऱ्या फंक्शन मधून पहिल्या फंक्शन मध्ये ओपनली. त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, रेस्ट्रिक्शन नाही. 3 फीचर आपण बघितले पॉपचे. नेक्स्ट, फोर्थ वाला फीचर आहे फंक्शन ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन टू अनदर. एकापासून दुसऱ्याकडे फंक्शन टू फंक्शन डेटा ट्रान्सफर केला जाते. नेक्स्ट, टॉप डाऊन अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले की टॉप डाऊन अप्रोच काय असते. ठीक आहे. टॉप डाऊन अप्रोच तरी एकदा सांगू देतो मी. एक वेबसाईट आहे, कशाची? कॉलेजची. ठीक आहे. पहिले असते कॉलेज नेम. ठीक आहे, कॉलेज नेम असते. नंतर त्याचा फोटो. ठीक आहे, कॉलेज नेमचा फोटो. त्याच्यानंतर इकडे त्याचे मॉड्यूल्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट, फॅकल्टी. ठीक आहे, स्टुडंट, करिक्युलम असे असतात. मग डिपार्टमेंट मध्ये असते कम्प्युटर, सीओ, IT. ठीक आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, जे काही असेल ते. मग टॉप डाऊन अप्रोच काय करते की जेव्हा आपण कोडिंग करतो, काय करतो? कोडिंग करतो, प्रोग्रामिंग करतो. लक्ष द्या, तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट जर केलं, व्यवस्थित लक्ष दिलं, ठीक आहे, तर तुम्हाला आरामशीर आणि व्यवस्थित सर्व समजेल. तुम्ही जर मधातून क्लास बंक कराल आणि नंतर टीव्ही पाहसाल, नंतर येसाल, मधातून क्लास बंक कराल, मुरमुरे खासाल, नंतर येसाल, चिवडा खासाल, नंतर येसाल, जेवण करसाल, नंतर तसं करू नका. तुम्हाला काही समजणार नाही. मग कंटिन्युअसली फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला 101% गॅरंटी देतो, समजेल, सर्व समजेल. म्हणून लक्ष द्या. फॉलो टॉप डाऊन अप्रोच इन अ प्रोग्राम. टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय की आपण या प्रोसेसमध्ये टॉप टू बॉटम जातो. टॉप टू बॉटम जातो. म्हणजे पहिले आपण याचा विचार करतो की हा जो मोठा मॉड्यूल आहे, कॉलेज नेम आहे, याला कसं डिझाईन करायचं. ठीक आहे, याची कोडिंग काय करायची. ठीक आहे, हा पहिलाच विचार करतो. मग दुसरा याचे सब मॉड्यूल काय आहे, डिपार्टमेंट आहे, जे काही फॅकल्टी असते, स्टुडंट, करिक्युलम्स, डाउनलोड, जे काही असतील ते, त्याचा विचार करतो. त्याच्यानंतर त्याचे सब मॉड्यूल्स, ब्रांचेस, याचा विचार करतो. हा आहे टॉप डाऊन. आणि बॉटम अप अप्रोच म्हणजे काय की आपण स्टुडंट पासून सुरुवात करतो, फॅकल्टी पासून सुरुवात करतो की पहिले याचा, नंतर त्याचा बिग मॉड्यूल, नंतर बिग मॉड्यूल, असं आपण जात राहतो. ठीक आहे, हा आहे अप्रोच. नेक्स्ट आहे डज नॉट सपोर्ट ॲब्स्ट्रॅक्शन. याचा फीचर काय की हा ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन अँड पॉलिमॉर्फिझम याला सपोर्ट करत नाही. आता तुम्ही म्हणसा सर हे काय नवीनच वर्ड आहे, या वर्डचं मिनिंग तुम्हाला आता पुढे समजून सांगतो मी. ठीक आहे, फक्त हे सपोर्ट करत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर न्यू डेटा. जर समजा नवीन डेटा असेल, फंक्शन कॅन नॉट इझिली ऍड इट वेन एव्हर रिक्वायर्ड. आता नवीन डेटा आपल्याला ऍड करायचा आहे, आपल्या फंक्शन मध्ये नवीन डेटा ऍड करायचा आहे, तर हा फीचर्स पीओपी मध्ये नाहीये. ठीक आहे, पीओपी मध्ये
नाही आहे. याला आपल्याला काही ना काही नवीन काहीतरी यूज करावं लागतं. ठीक आहे. न्यू डेटा अँड फंक्शन कॅन नॉट बी इझिली ॲडेड व्हेन एव्हर रिक्वायर्ड. जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण नवीन डेटा याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. आय एम रिपीटिंग अगेन ऑल. फंक्शन ट्रान्सफॉर्म डेटा वन फॉर्म टू अनदर. एकापासून दुसऱ्याकडे डेटा ट्रान्सफर होते. कशा थ्रू? फंक्शन थ्रू. फॉलो टॉप डाउन अप्रोच. टॉप टू डाउन. ठीक आहे. टॉप टू डाउन अप्रोच म्हणजे आपण बिग मॉड्यूल पासून तर स्मॉल मॉड्यूल, सब मॉड्यूल पर्यंत येतो. त्याच्यानंतर हा सपोर्ट करत नाही हे फीचर जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आहे. कोणते कोणते? ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन अँड पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. नेक्स्ट, न्यू डेटा अँड फंक्शन कॅन नॉट बी न्यू डेटा अँड फंक्शन कॅन नॉट बी इझिली ॲडेड व्हेन एव्हर रिक्वायर्ड. जेव्हा आपल्याला नवीन डेटा किंवा फंक्शन याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर आपण याच्यामध्ये करू शकत नाही. ठीक आहे. चला, हे झाले याचे फीचर्स. ठीक आहे. हे झाले फीचर्स. आता आपल्याला पाहिजे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या कोणत्या आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतोच. ठीक आहे. याच्यावरती 100% MCQ बनतो किंवा तसाही विचारला जातो. ठीक आहे. थेरीमध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस कोणते आहे ते सांगा. जे आपण स्टार्टिंग केली ते आहे C++. कोणती? C++. ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजची पहिली लँग्वेज आहे. ठीक आहे. नंतर बघू आपण जावा. नंतर आहे C#. कोणती आहे? C#. ठीक आहे. C#. बघा, जावा आणि C# हे प्रोजेक्ट मेकिंगसाठी. कशासाठी? प्रोजेक्ट मेकिंग और ऍप्लिकेशन और सॉफ्टवेअर मेकिंगसाठी सर्वात जास्त यूज केली जाणारी लँग्वेज आहे. कोणती? जावा आणि C#. कोणती? जावा आणि C# सर्वात जास्त. आणि C++ पण आहे. ठीक आहे. तर जे फेमस आहेत, जे 3 फेमस आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फक्त एकच नाही आहे लँग्वेज, नंबर ऑफ लँग्वेज आहेत. म्हणून त्याचं पहिली लँग्वेज आहे जी C++ जिथून आपण स्टार्टिंग केली. दुसरा आहे जावा. त्याच्यानंतर आहे C#. जे हॅश हे लिहिलेलं आहे याला शार्प म्हणतात. काय म्हणतात? C#. त्याच्यानंतर स्मॉल टॉक. त्याच्यानंतर आहे सिमुला. त्याच्यानंतर आहे अडा. त्याच्यानंतर आहे इफेल. ठीक आहे. याला आयफेल पण म्हणतो आपण, आयफेल. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट पास्कल. त्याच्यानंतर कोणते आहे? ऑब्जेक्ट पास्कल. ठीक आहे. लक्ष द्या, परत सांगतो मी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज लिस्ट कोणते कोणते आहे? C++, जावा, C#, स्मॉल टॉक, सिमुला, अडा, आयफेल, ऑब्जेक्ट पास्कल. ऑब्जेक्ट पास्कल. ठीक आहे. या लँग्वेजेस आहे. या काय लँग्वेजेस आहे ज्या कशामध्ये येतात? ज्या कशामध्ये येतात? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये येतात. ठीक आहे. चला, आता एक क्वेश्चन तुम्हाला मी विचारतो, त्याचा आन्सर तुम्हाला आला पाहिजे या क्वेश्चनचा. विच ऑफ द फॉलोइंग is not OOP language. ठीक है. क्वेश्चन है विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट OOP लैंग्वेज. ऑप्शन ए C#, ऑप्शन बी अडा, ऑप्शन सी पास्कल, ऑप्शन डी कोबोल. चला, आन्सर द्यायचा आहे. कोण आन्सर देऊ शकते सांगा. मॅक्सिमम डी करेक्ट आहे का आन्सर? यस और नो? यस सर. डी करेक्ट आन्सर आहे. डी करेक्ट आन्सर आहे. कारण की C# लँग्वेज आहे, अडा OOP लँग्वेज आहे, पास्कल OOP लँग्वेज आहे. पण कोबोल जे आहे हे कोणती लँग्वेज आहे? POP. कालच सांगितलेलं आहे. कोबोल कोणती आहे? POP लँग्वेज आहे. म्हणून आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जर माहित असेल तर आपण इझिली याच्यातून सॉर्ट आउट करू शकतो. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन येत असतो एक्झाम मध्ये. क्वेश्चन येत असतो असा
की इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मीन्स POP, लक्ष द्या इकडे, इन POP प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल डेटा आर शेअर्ड बाय फंक्शन. जेवढाही काही डेटा आहे हा फंक्शन नी शेअर होतो. शेअर्ड बाय फंक्शन, शेअर्ड बाय फंक्शन. इज दिस स्टेटमेंट ट्रू? इज दिस स्टेटमेंट ट्रू? जस्टिफाय युअर आन्सर. हा क्वेश्चन आलेला आहे एक्झाम. ठीक आहे. तर क्वेश्चन असा विचारलेला की जेव्हा POP लँग्वेज असते याच्यामध्ये जेवढाही डेटा असेल हा फंक्शन थ्रू शेअर केला जातो. यस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स? याचा आन्सर आहे ट्रू. बिलकुल जेवढाही डेटा असेल हा फंक्शन थ्रू आपण जे काही फंक्शन असेल या फंक्शन थ्रू आपण काय करू शकतो? शेअर करू शकतो. शेअर म्हणजे काय? ऍक्सेस करू शकतो. डेटा इकडून ट्रान्समिट करू शकतो, रिसीव्ह करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो, रिसीव्ह करू शकतो. इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल डेटा आर शेअर्ड बाय ऑल फंक्शन. जेवढेही फंक्शन असतात ते तेवढेही फंक्शन डेटा शेअर करू शकतात. तेवढेही फंक्शन डेटा काय करू शकतात? शेअर करू शकतात. ठीक आहे. हे पॉसिबल आहे आणि हे ट्रू आहे. ठीक आहे. गोष्ट कशाची चालू आहे? POP ची. ठीक आहे. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगची. मग नेक्स्ट, इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मोस्ट व्हेरिएबल आर डिक्लेअर्ड ॲज ग्लोबल. तुम्हाला माहित आहे सगळेच्या सगळे मोस्ट व्हेरिएबल ग्लोबल डिक्लेअर केले जाते. हेन्स दे कॅन बी युज्ड एनी अदर फंक्शन. जर ते ग्लोबली जर समजा डिक्लेअर केले, आपण कसे ग्लोबली डिक्लेअर केले, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही या प्रोग्राम मधील कोणत्याही फंक्शन मध्ये, या प्रोग्राम मधील कोणत्याही फंक्शन मध्ये, कोणत्याही फंक्शन मधून कुठेही व्हॅल्यू पास करू शकतो. If the programmer wants to protect the data, then it has to be constant, but then it cannot be changed. जर समजा डेटाला याच्यामध्ये प्रोटेक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्स्टंट करून ठेवा. कॉन्स्टंट करून ठेवा म्हणजे काय? जर कॉन्स्ट इंट a इक्वल्स टू 5 जर केला तर ही व्हॅल्यू तर फिक्स राहील, याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. ठीक आहे. असं आपण करू शकतो बाय युजिंग कॉन्स्टंट. So when the function call is made, this variable are likely change its value. There is no protection of global variable. जर समजा तुम्ही याला ग्लोबल डिक्लेअर केला तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन होणार नाही. तर क्वेश्चन फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की POP मध्ये सर्वाच्या सर्व डेटा हा ऑल फंक्शन मध्ये ट्रान्सफर केला जातो का? शेअर्ड केला जातो का? तर आन्सर आहे ट्रू. आन्सर काय? ट्रू. लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन MCQ मध्ये विचारला जाणार. ठीक आहे. हा क्वेश्चन MCQ मध्ये विचारला जाणार. नेक्स्ट आहे आता फीचर्स ऑफ सी प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड सी प्रोग्रामिंग, सॉरी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग C++. याचे फीचर्स काय? ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे फीचर्स कोणते कोणते आहे? चला फर्स्ट पासून सुरुवात करू आपण. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे सर्वजण आहे क्लासमध्ये? लक्ष द्या इकडे. पहिला फीचर, प्रोग्राम आर डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट. POP मध्ये काय होते? कोण सांगते? POP मध्ये काय होते? POP मध्ये काय होते? Divided into function. व्हेरी गुड. डिवाइडेड इनटू फंक्शन्स. ठीक आहे. POP मध्ये डिवाइडेड इनटू फंक्शन, बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट. एक क्लास असतो आणि तो क्लास काय करतो? याला डिवाइड करतो ऑब्जेक्ट मध्ये. क्लास काय करतो? याला डिवाइड करतो ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. क्लास काय करतो? डिवाइड करतो ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. आता क्लास आणि ऑब्जेक्ट हे काय हे आपण व्यवस्थितरित्या नंतर बघू. ठीक आहे. परंतु एवढं लक्षात ठेवा की आपण जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये डिवाइड करतो ते ऑब्जेक्ट मध्ये करतो. कशामध्ये करतो? ऑब्जेक्ट मध्ये. ऑब्जेक्टला आपण डिटेल मध्ये पाहू आजच्याच लेक्चर मध्ये. नेक्स्ट आहे डेटा इज हिडन अँड कॅन नॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. म्हणजे काय की हा फंक्शन आहे. हा काय? फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये काही डेटा आहे, जे काही असेल तो डेटा असेल. ठीक आहे. मग हा जो फंक्शन आहे आणखी एक दुसरा फंक्शन आहे. ठीक आहे. मग हा फंक्शन काय करत आहे? या फंक्शनला या फंक्शनला कॉल करत आहे की मला डेटा दे, मला डेटा दे. परंतु ओप्स कॉन्सेप्ट असा म्हणते की आपल्याला याला डेटा द्यायचा नाहीये. तर हा काय करते? या डेटाला प्रायव्हेट करून टाकते. डेटाला काय करून टाकते? प्रायव्हेट. आणि जेव्हा प्रायव्हेट केलं ते इकडून याला डेटा जाऊ शकत नाही, हिडन होऊन जाते. याला डेटा दिसत नाही, याचा फंक्शन दिसेल पण डेटा दिसणार नाही. ही फीचर्स
कशामध्ये आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण डेटाला हाईड करून देतो बाय युजिंग फंक्शन. आणि एक्सटर्नल फंक्शन याचा डेटा मागत असेल की याच्यामधला मला डेटा बघायचा आहे, तर हे याच्यामध्ये आपण हाईड करू शकतो, हिडन करू शकतो. म्हणून दुसरा जो फीचर आहे तो डेटा हिडन. दुसरा जो फीचर काय आहे? डेटा हिडन. आता मला सांगा पीओपी मध्ये हे पॉसिबल आहे का? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पॉसिबल आहे का? डेटाला हिडन करू शकतो का आपण? नाही. ठीक आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पॉसिबल नाही आहे, हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पॉसिबल आहे. थर्ड पॉइंट, थर्ड फीचर आहे फॉलोज बॉटम अप अप्रोच इन अ प्रोग्राम डिझाईन. आता बॉटम अप अप्रोच कोण सांगते? एक्झाम्पल आताच मी सांगितलेलं आहे. बॉटम अप अप्रोच, बॉटम अप अप्रोच कोण सांगू शकते? यस, बॉटम अप टॉप डाऊन अप्रोच समजला नाही तुम्हाला? स्टुडंट पासून तर कॉलेजपर्यंत. व्हेरी गुड. स्टुडंट पासून तर कारण सगळ्यात स्मॉलेस्ट मॉड्यूलवर आपण पहिले वर्क करतो. जो स्मॉलेस्ट मॉड्यूल असतो, ठीक आहे, स्मॉलेस्ट मॉड्यूल म्हणजे लहानातला लहान कण, ठीक आहे, स्मॉलेस्ट मॉड्यूल स्टुडंट. आणि नंतर मग कॉलेज जर बघितलं आपण तर कॉलेजच्या प्रिन्सिपल पर्यंत किंवा कॉलेज पर्यंत या मॉड्यूल पासून तर या मॉड्यूलवर आपण वर्क करतो. सोच आपली इथून सुरुवात करतो आणि एंड इथे करतो. ठीक आहे, म्हणून याला आपण बॉटम अप अप्रोच म्हटलेलं आहे. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये होते. नंतर ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन. आता बघा, तुम्हाला विचारलं जाईल की ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट 1 आहे, हा ऑब्जेक्ट 2 आहे, हे दोन ऑब्जेक्ट आहे. मग आता हा जो ऑब्जेक्ट आहे याचा डेटा आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे याचा डेटा आहे, ठीक आहे, दोघांचाही डेटा आहे. हा ऑब्जेक्ट ए आहे, ऑब्जेक्ट बी आहे, ऑब्जेक्ट 1 आहे, ऑब्जेक्ट 2 आहे, दोघांचाही डेटा आहे. मग हा याच्यासोबत कसा कम्युनिकेशन करेल? याला जर डेटा द्यायचा असेल तर कसा देणार? याला जर डेटा द्यायचा असेल तर कसा देणार? कसा देणार? कम्युनिकेशन कसं करेल? बाय युजिंग फंक्शन, बाय युजिंग फंक्शन. परंतु पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. आपण ऑब्जेक्टचं कम्युनिकेशन करून राहिलो. कोणाचं कम्युनिकेशन करून राहिलो? ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. परंतु डेटा चालला आहे फंक्शन टू फंक्शन. या ऑब्जेक्ट 1 च्या फंक्शन मधून ऑब्जेक्ट 2 च्या फंक्शन मध्ये डेटा चालला आहे. परत रिपीट करत आहे मी, लक्ष द्या इकडे. ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू फंक्शन. ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू फंक्शन म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कम्युनिकेट करतो केव्हा? जेव्हा त्याच्याकडे जे फंक्शन असेल ते फंक्शन ह्या दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कम्युनिकेशन करते. हा जो डेटा आहे हा या फंक्शनचा डेटा आहे. मग हा डेटा काय करून राहिला? कम्युनिकेट करून राहिला दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट कम्युनिकेशन पॉसिबल बाय युजिंग द फंक्शन, पॉसिबल विथ द फंक्शन. नेक्स्ट, आता याच्यामध्ये नवीन फीचर काय आहे की न्यू डेटा अँड फंक्शन कॅन बी इझिली ऍडेड व्हेनेवर नेसेसरी. म्हणजे नवीन डेटा आपल्याला जर समजा ऍड करायचा असेल, फंक्शन ऍड करायचं असेल, हा सपोज आपण एक ऑब्जेक्ट बनवला, काय बनवला? ऑब्जेक्ट बनवला. याच्यामध्ये डेटा आहे, याच्यामध्ये फंक्शन आहे, ठीक आहे, डेटा आहे, फंक्शन आहे, परंतु मला नवीन फंक्शन ऍड करायचं आहे, तर आपण ह्या ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे, न्यू डेटा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. न्यू फंक्शन आपण याच्यामध्ये काय करू शकतो? ऍड करू शकतो. ठीक आहे, हा आहे फीचर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा. मी जे सांगत आहे ते लक्ष द्या, कारण की याच्यामधले क्वेश्चन एमसीक्यू मध्ये येऊ शकते आणि हे जे आहे हे एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे, 4 मार्क्सचा आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, म्हणून लक्ष द्या. परत त्याच्यानंतर 6 पॉइंट आहे याचा, ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन. हे तर तुम्हाला लक्षात आलं. ऑब्जेक्ट कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन, रिपीटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला परत रिपीट करून राहिलो मी फर्स्ट पासून. पहिला, प्रोग्राम डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट. प्रोग्रामला आपण ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड करतो. नंबर 2, डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. डेटाला आपण हाईड करून ठेवतो, दुसऱ्या फंक्शनला त्याचा वापर करू देत नाही. थर्ड, फॉलो बॉटम अप अप्रोच.
टू टॉप, ठीक आहे, किंवा अप, बॉटम अप अप्रोच याच्यामध्ये जातो. स्टुडंट पासून तर प्रिन्सिपल पर्यंत जातो. नंतर ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन. सेम ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन. 5th पॉइंट, न्यू डेटा आणि फंक्शन आपण इझिली याच्यामध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे, न्यू डेटा फंक्शन इझिली आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. चला, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? चला, एक दोन क्वेश्चन घेऊ आपण. Data is hidden in which? Number 1 POP, number 2 OOP, number 3 Java, number 4 2 and 3. 2 and 3. Confirm? Only 2? Oops. Sir, 4. 4? Sir, 4. Only 4? Yes. No. याचा करेक्ट आन्सर आहे 4. Yes, sir. याचा करेक्ट आन्सर आहे 4. ठीक आहे, सॉरी इथे गलत झालं माझं. ओनली 4. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये कन्फ्युजन काय केलं मी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला माहित आहे काय ते, C++, ठीक आहे, जावा. हा तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडच भाग आहे. मग हा तर झालाच क्लिक. पण जेव्हा आपल्याला जावा दिसला, जावा पण तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. म्हणून दोन्ही याच्यामध्ये आपण डेटा काय करू शकतो, हाईड करू शकतो. म्हणून 2 and 3 याचा करेक्ट आन्सर. 2 and 3 याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट, मोस्ट आयएमपी क्वेश्चन. ठीक आहे, 5 स्टार क्वेश्चन. याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन राहतच राहतो. ठीक आहे, MCQ असो, थेरी असो, काही असो. ठीक आहे, आपल्याला त्याचं काही घेणं नाही. आपल्याला आपला सिलेबस चांगल्या प्रकारे कव्हर करायचा. आणि जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू येईल तेव्हा तुमचं नॉलेज जे असेल, तुम्ही नॉलेजफुल असाल. तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल की हे काय, ते काय, टॉप डाऊन अप्रोच काय, बॉटम अप अप्रोच काय आहे, UP काय आहे, पॉप काय आहे, याचं नॉलेज तुम्हाला राहील. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँचचं भरपूर नॉलेज आपल्याकडून घेताय. ठीक आहे, तुम्ही असं समजू नका फक्त ओनली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आपल्याला याचं नॉलेज घ्यायचं आहे, सब्जेक्टचं नॉलेज घ्यायचं आहे, कारण आपल्याला परिपूर्ण इंजिनियर बनायचं आहे. ठीक आहे, एनलिस्ट द अप्लिकेशन ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एनलिस्ट द अप्लिकेशन ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे ऍप्लिकेशन्स कोणते कोणते? पहिला, फर्स्ट आहे रियल टाइम. फर्स्ट आहे रियल टाइम सिस्टीम. फर्स्ट काय, रियल टाइम सिस्टीम. A system parameter change every time, thus output changes instantaneously. Dynamic system, remote microwaves, flight control system. आता रिअल टाइम सिस्टीम हे याचं एक्झाम्पल, एक ॲप्लिकेशन आहे रिअल टाइम सिस्टीम मध्ये. रिअल टाइम सिस्टीम मध्ये एक्झाम्पल म्हणजे असं की हे टीव्ही आहे. ठीक आहे, हे काय टीव्ही आहे, हे टीव्ही आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे असते रिमोट. ठीक आहे, आता सर समजा हे रिमोट आहे, या रिमोट वरती आपल्याला लावायचं आहे चॅनल नंबर 2. चॅनल नंबर 2 तुम्ही प्रेस केला 2, तर 2 दाबल्या बरोबर इथलं चॅनल जर समजा अर्ध्या तासाने लागलं तर काय होणार, तुम्ही रिमोट फेकून देसाल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करत आहे, रिमोट वरती, हा काय रिमोट आहे, हा काय रिमोट कंट्रोल आहे, रिमोट कंट्रोल. तर जेव्हा तुम्ही रिमोट कंट्रोल वरती बटन प्रेस कराल तेव्हा इकडे चॅनल चेंज होते. चॅनल काय म्हणते, चेंज होते. परत तुम्ही रिमोट कंट्रोल वरती बटन केला इकडे तर चॅनल काय होते, इथे चेंज होते. हे आहे रिअल टाइम सिस्टीम. हे काय रिअल टाइम सिस्टीम म्हणजे काय की रिअल टाइम सिस्टीम तुम्ही रिअली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट कोडिंग करून तुम्ही या बटन वरती याला हँडल करून राहिले, कंट्रोलिंग करून राहिले बाय युजिंग कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याला रिअल टाइम सिस्टीम म्हटलेलं आहे. दुसरा मायक्रोवेव्स. मायक्रोवेव्स जर तुम्ही पाहिला तर मायक्रोवेव्स मध्ये तुम्ही एक इथे स्विच असते, त्या स्विच मध्ये आपण टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. काय करू शकतो, टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. एक तर डिक्रीज करू शकतो, एक तर इन्क्रीज करू शकतो. लक्ष द्या इकडे, एक तर डिक्रीज, एक तर इन्क्रीज मायक्रोवेव्ह मध्ये.
तर जे काही डिक्रीज किंवा इन्क्रीज करून राहिलो आपण या मायक्रोवेव्हला कसं समजून राहिलो, रिअल टाइम सिस्टीम ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची कोडिंग आपण याच्यामध्ये केलेली आहे. फ्लाइट कंट्रोल सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, फ्लाइटला कंट्रोल करण्यासाठी काही स्विचेस असतात. काय असतात? स्विचेस. हे इलेक्ट्रॉनिक स्विच असतात, पण इलेक्ट्रॉनिक स्विच तर आहेत, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोडिंग पण असते. त्याच्याबरोबर काय असते? कोडिंग पण असते. आणि हेच आहे रिअल टाइम सिस्टीम. काय आहे? रिअल टाइम सिस्टीम. परंतु रिमोट कंट्रोल टॉयज मध्ये पण असतं काय? बिलकुल टॉयज मध्ये पण असते. आणि रिअल टाइम का म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. वाय इट इज रिअल टाइम सिस्टीम. रिअल टाइम सिस्टीम वाय इट इज रिअल टाइम सिस्टीम म्हणजे काय की याचं काम होणे आवश्यक आहे. मीन्स काय की बटन जर दाबलं तर चॅनल चेंज झालंच पाहिजे. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जे गोष्ट व्हायला पाहिजे ते झालीच पाहिजे. जर नाही झाली तर गडबड होऊ शकते. तुम्ही रिमोट फेकून मारसाल, नाही तर टीव्ही फेकून देसाल. फ्लाइट कंट्रोल मध्ये तुम्हाला जर समजा स्लाइड करायचं असेल, ठीक आहे, खाली आणायचं असेल, ठीक आहे, तर मग तुम्ही जर त्यावेळेला स्विच दाबला आणि तो जर खालीच नाही येत आहे तर काम गडबड होऊन जाईल. तर अशा ठिकाणी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे सेन्सिटिव्ह स्विचेस, आपण काय म्हणू शकतो? सेन्सिटिव्ह स्विचेस. या सेन्सिटिव्ह स्विचेस मध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज करतो ॲज अ रिअल टाइम सिस्टीम. मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही जर समजा टेम्परेचर वाढवलं, ते टेम्परेचर वाढूनच राहिलं, वेळाने वाढलं, तर कोणत्याच कामाची मशीन राहील नाही, आपण फेकून देऊ आपण दुकानदाराला. रिमोट कंट्रोल सिस्टीम हे जर समजा चॅनल तुम्ही वेळेवर बदलून आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चॅनल जर बदललं नाही तर तुमच्या जीवावर येईल, तुम्ही टीव्हीला फेकून देसाल. म्हणून रिअल टाइम सिस्टीम मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज होतो. फर्स्ट लक्षात आला. सेकंड आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. आता आपण काय करतो? ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस क्रिएट करतो. म्हणजे काय? आता तुम्ही डेटाबेसचा एक सब्जेक्ट आहे तुम्हाला, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. थोडंसं डेटाबेसवर जाऊ आपण, ठीक आहे. आताच आहे या सेमलाच आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता डेटाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. डेटा म्हणजे काय होते? डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. ठीक आहे. डेटा म्हणजे होते इन्फॉर्मेशन मध्ये जे काही असेल, जे काही डिटेल असेल ते डिटेल आपण लिहितो, ठीक आहे. डिटेल मध्ये काही येऊ शकते, अल्फाबेट, ठीक आहे, डिजिट्स, सिम्बॉल्स, ठीक आहे. ह्या डेटा, डिजिट्स, सिम्बॉल्स हा डेटा झाला. बेसचा अर्थ काय? आता लक्ष द्या. तुमच्या आईने लड्डू बनवले. आईने काय बनवलेले? लड्डू, मोतीचूरचे लड्डू बनवले. आता लड्डू बनवल्यानंतर तुम्ही ते काय फक्त हवेमध्ये ठेवता का? नाही, त्याला एक डब्यामध्ये पॅक करता. हे लड्डू कशामध्ये पॅक होते? डब्यामध्ये. हा जो डब्बा आहे याला मी बेस म्हटलं. याला काय म्हटलं? बेस. आणि हे जो आहे, हे जे लड्डू आहे याला म्हटलं मी डेटा. याला काय म्हटलं? डेटा. डेटाला बेस मध्ये ठेवलं तर बनला काय? डेटाबेस, ठीक आहे. तसाच डेटा जो आहे हा डेटा एका मेमरीमध्ये, लक्ष ठेवा काय म्हटलं मी? डेटा एका मेमरीमध्ये स्टोअर केला. या मेमरीमध्ये स्टोअर केला तर त्याला म्हटलेलं आहे डेटाबेस. काय म्हटलेलं आहे? डेटाबेस, ठीक आहे. तर आता हा झाला डेटा स्टोअर इन मेमरी इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय करते की डेटाला स्टोअर करते. डेटा स्टोअर करते कशामध्ये? मेमरीमध्ये. लक्ष द्या, डेटाला स्टोअर करते मेमरीमध्ये, परंतु कशाच्या याच्यामध्ये? फॉर्म मध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. लक्षात ठेवा, याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये डेटा कसा स्टोअर होतो? डेटाबेस कशाचा असतो? तो ऑब्जेक्टचा. ॲज अ ऑब्जेक्ट हा डेटा स्टोअर आहे याच्यामध्ये ॲज अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2, ऑब्जेक्ट 3, ठीक आहे. ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2, ऑब्जेक्ट 3 असा ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये याच्यामध्ये डेटा काय स्टोअर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट, हायपरटेक्स्ट, हायपरमीडिया अँड हायपर एक्सपर्ट टेक्स्ट. हायपरटेक्स्ट म्हणजे काय? लिंक. जे मी तुम्हाला गुगल मीटची लिंक देतो, हायपरटेक्स्ट. याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट आहे. हायपरमीडिया म्हणजे काय? मूवीज, साऊंड, व्हिडिओज, हायपरमीडिया. एक्सपर्ट टेक्स्ट म्हणजे काय? एक्सपर्ट टेक्स्ट म्हणजे काय की ज्या टेक्स्टवरून काही ना काही आपल्याला
एक्सप्लेनेशन केलं जाते, काही ना काही काय आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते असा टेक्स्ट, त्याला एक्सपर्ट टेक्स्ट म्हटलेलं आहे. तर हे बनवण्याकरता आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज करतो. फोर्थ पॉइंट, सिम्युलेशन अँड मॉडेलिंग. सिम्युलेशन अँड मॉडेलिंगचं एक्झाम्पल आहे फ्लाईट सिम्युलेटर्स. म्हणजे जो फ्लाईट शिकतो ते त्याला गाईड करण्यासाठी सिम्युलेशन बनवतो आपण. त्याच्यानंतर वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग मीन्स आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला वेदरची जानकारी देते, ठीक आहे, वेदरची जानकारी देते. हे बनवण्याकरता आपण सिम्युलेशन मॉडेलिंगचा यूज करतो, परंतु सिम्युलेशन मॉडेलिंगमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे ए आय, आर्टिफिशियल इंटेलिजंट. ए आय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजंट. आर्टिफिशियल इंटेलिजंट अँड एक्सपर्ट सिस्टीम. आर्टिफिशियल इंटेलिजंट अँड एक्सपर्ट सिस्टीम. आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय? रोबोट. आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय? रोबोट. त्याच्यानंतर एक्सपर्ट सिस्टीम, डोमेन स्पेसिफिक नॉलेज. आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय? रोबोट. रोबोट आपण रोबोटमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज करतो. त्याच्यानंतर एक्सपर्ट सिस्टीम. एक्सपर्ट सिस्टीम म्हणजे काय? अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये त्याचा स्पेसिफिक डोमेन असेल. जसं की कृषी विभागाचं आपण एक ॲप बनवलं, त्याच्यामध्ये नॉलेज कशाचं राहील? कृषीचं. जसं इंजिनिअरिंग फील्डचं एक ॲप बनवलं, त्याच्यामध्ये नॉलेज कसं राहील? इंजिनिअरिंगचं. याला आपण एक्सपर्ट सिस्टीम म्हणू. काय म्हणू? एक्सपर्ट सिस्टीम. की जे सिस्टीम त्या फील्डशीच फक्त नॉलेज देते, त्याला आपण एक्सपर्ट सिस्टीम म्हटलेलं आहे. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधून बनते. त्याच्यानंतर डिसिजन सपोर्ट अँड ऑफिस ऑटोमेशन. डिसिजन सपोर्ट म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे फोन पे मध्ये QR कोड असते. तो फोन पे काय करते? QR कोड स्कॅन करते आणि कोणाचा आहे ते सांगते, त्यालाच पैसे जाते. हे डिसिजन. त्याच्यानंतर ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम. CCTV तुम्ही पाहिलं असेल, CCTV पण तसंच आहे, रिकग्नाइज करते. त्याच्यानंतर MS वर्ड. MS वर्ड तुम्हाला माहिती आहे, MS वर्ड मध्ये ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम आहे. म्हणजे काय? तुम्ही तुमच्या जेव्हा मोबाईलमध्ये टाईप करता मेसेज, तेव्हा ऑटो करेक्शन पाहिलं असेल तुम्ही, बरोबर? ऑटो करेक्शन होते की नाही? हे जे ऑटो करेक्शन आहे, हे ऑफिस ऑटोमेशन सिस्टीमचा एक भाग आहे. हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगने बनवलेला आहे. कशाने बनवलेला आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगने बनवलेला आहे. ठीक आहे. तर हे झाले ऍप्लिकेशन ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एकदा मी रिपीट करत आहे, लक्ष द्या. रिअल टाइम सिस्टीम. रिअल टाइम सिस्टीम मध्ये आपण जसे की रिमोट कंट्रोल, मायक्रोवेव्ह, फ्लाईट कंट्रोल सिस्टीम मध्ये याचा यूज करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग डेटाबेस मध्ये म्हणजे ओनली डेटाबेस मेमरी मध्ये ऑब्जेक्ट स्टोअर राहतील. त्याच्यानंतर हायपरटेक्स्ट. हायपरटेक्स्ट म्हणजे काय? लिंक. जे आपण एका लिंक म्हणजे एक लिंक वरती आपण क्लिक केलं की दुसरी लिंक ओपन होते, याला हायपरटेक्स्ट म्हणतात. हायपर मीडिया म्हणजे मूवीज, साऊंड, व्हिडिओज. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपर्ट टेक्स्ट म्हणजे काय? की एका टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला येते, त्याला आपण टेक्स्ट म्हटलेलं आहे. सिम्युलेशन अँड मॉडेलिंग म्हणजे आपण ट्रेनिंग करण्याकरता, फ्लाईट ची ट्रेनिंग करण्याकरता आपण यूज करतो सिम्युलेटर. वेदर फोरकास्टिंग म्हणजे वेदरचं जानकारी घेण्याकरता जे ऍप असते त्याच्यामध्ये सिम्युलेटर मॉडेलिंगचा यूज केला जाते. हे यूज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स रोबोट. रोबोटमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट यूज केला जाते. एक्सपर्ट सिस्टीम. एक्सपर्ट सिस्टीम म्हणजे एका विषयामध्ये तज्ञ. एका विषयामध्ये तज्ञ म्हणजे असं एक ऍप बनवतो आपण, जसं की आता कोडिंगचा ऍप आहे, तर हा कोडिंगच करेल, याच्यामध्येच तज्ञ असेल. तुमचे जे काही एरर्स येत असतील तर हा एक्सपर्ट सिस्टीम सांगेल, आपण एक्सपर्ट सिस्टीम म्हणतो. नेक्स्ट 6, डिसिजन सपोर्ट म्हणजे डिसिजन घेण्यासाठी तो स्वतःहून ऍप तयार असला पाहिजे. डिसिजन जसं तुम्ही स्कॅन करता, स्कॅन केल्यानंतर तो काय करते? वर्ड टू वर्ड काय करते? स्कॅन केलं जाते, है ना? तर तो डिसिजन घेते की हा वर्ड कोणता आहे, तो वर्ड कोणता आहे, आणि तो डायरेक्टली लिहिते की हा वर्ड आहे. ठीक आहे. हे डिसिजन सपोर्ट आहे. हे सगळं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट आहे. ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम. ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम म्हणजे MS वर्ड. आणि MS वर्ड मध्ये असं काही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, जे तुम्ही समजा वर्ड लिहिलं तर वर्ड करेक्शन होते. त्याच्यानंतर स्पेस ऑटोमॅटिक एंटर मारला की स्पेस होते. हे सगळं ऑटोमॅटिकली कव्हर होते. म्हणून डिसिजन सपोर्ट आणि ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट यूज केला जातो. ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबू. बोला, कोणाला काय डाऊट आहे तर विचारू शकता. सर ते डिसिजन सपोर्ट त्यामध्ये डिजिटल सिग्नेचर्स आणि ते पण येतं का सर? डिजिटल सिग्नेचर्स आणि ते स्कॅन करतं ते? हा चालतं, ते पण येईल. जर समजा आता हे सिग्नेचर आहे कोणाची, तर तो स्कॅन करेल आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे डिसिजन पण, जसं की आधार कार्ड पाहाल तुम्ही. आधार कार्ड पाहिलं, आधार कार्ड वरती जेव्हा तुम्ही जाता तेव्हा थंब घेते तुमचा. काय घेते? थंब. ठीक आहे. तर थंब घेतल्यानंतर मग
थंब घेतल्यानंतर तिथे तुम्हाला काय होते, तो स्वतःच मशीन चेक करते की कोणाचं आहे, तुमचं नाव वगैरे सगळं येऊन जाते. हे डिसिजन सपोर्ट मध्ये होते. ठीक आहे. आधार कार्ड मध्ये तुमचे आयरीज घेतले जातात, है ना, डोळे चेक केले जाते, है ना, हात हे सगळे चेक केले जाते. तर हे डिसिजन सपोर्ट मध्ये येते. तो स्वतःच डिसिजन घेण्यासाठी तयार बनतो. कोणामुळे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कॉन्सेप्ट थ्रू. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? आजच्या सेशन मध्ये समजला की नाही समजला सांगा. जय, अदिती लोखंडे,